कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाची ते सावरखेड फाटा या रस्त्याचं काम गेल्या काही महिन्यांपासून अर्धवट. या मथळ्याखाली MCN न्यूजनं बातमी प्रसारित केली होती. बातमीची दखल घेत अखेर या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या मुख्य मार्गावर मोठ्या प्रमाणावर अवजड आणि लहान मोठ्या वाहनांची वर्दळ असते. अर्धवट रस्त्यामुळे वाहनधारकांमध्ये संताप व्यक्त होत होता. तसेच रस्त्याचे साईडपंखे देखील अर्धवट आहे. या समस्येची बातमी MCN न्यूजने बातमीच्या माध्यमातून प्रशासनापर्यंत मांडली होती. तसेच अखिल भारतीय सरपंच परिषदेचे कन्नड तालुका अध्यक्ष विलास मनगटे यांनी देखील रोष व्यक्त करीत शासनाला विनंती केली होती. बातमी प्रसारित झाल्यानंतर 8 दिवसानंतर या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असून ग्रामस्थ, नागरिक आणि वाहनधारकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. तसेच या रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचं करावं, तसेच रस्त्याचे साईडपंखे देखील चांगल्या पद्धतीने काम करण्यात यावे अशी विनंती देखील सरपंच विलास मनगटे यांनी केली आहे. तसेच MCN न्यूजचे देखील आभार व्यक्त केले. या प्रसंगी सरपंच, सदस्य, ग्रामस्थ, नागरिक उपस्थित होते. देविदास थोरात, MCN न्यूज, नाचनवेल, कन्नड. नमस्कार, मी MCN न्यूज प्रतिनिधी देविदास थोरात, कन्नड. आणि आता आपण कन्नड तालुक्यातील चिंचोली ते सावखेड फाटा या रस्त्यावर आहेत आणि आता शेलगाव या ठिकाणी आहेत. तर या रस्त्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून अर्धवट या ठिकाणी रखडलेले होते. त्यामुळं वाहनधारक, नागरिक हे अतिशय त्रस्त झालेले होते आणि धूळ या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर होती. खडीचं साम्राज्य झालं आणि त्यामुळं MCN न्यूजने या रस्त्याची बातमीची दखल घेतली होती आणि त्यानंतर या रस्त्याचं काम गेल्या 8-10 दिवसातच या ठिकाणी सुरू झालेलं आहे, अर्धवट काम. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त आहे. या ठिकाणी सरपंच संघटनेचे कन्नड तालुक्याचे अध्यक्ष या ठिकाणी आहेत. त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ काय नेमकं प्रतिक्रिया. नमस्कार साहेब, मी विलास बापू मनगटे, अखिल भारतीय सरपंच संघटना तालुका अध्यक्ष तथा छत्रपती संभाजीनगर जिल्हा समन्वयक. मागं 8 दिवसापूर्वी मी आपले MCN न्यूजचे जे चॅनलचे हे प्रतिनिधी त्यांना फोन केला, त्यांना सांगितलं. त्यानंतर ते इथे आले आणि त्यांनी या रोडची दखल घेतली. कारण एका वर्षापासून मला वारंवार फोन येत होते की हा रस्ता बरोबर नाही आहे, नादुरुस्त झालेला आहे. त्याच्यामुळे वारंवार लोकांचे मला फोन येत होते. या रोडचे ॲक्सिडेंट झाले होते आणि हे MCN न्यूजच्या माध्यमातून ज्यावेळेस उचलून धरलं, ती बातमी लावली 8 दिवसापूर्वी. त्याच्यानंतर 8 दिवसांच हे काम सुरू झालेलं आहे. त्याबद्दल मी MCN न्यूज चॅनलचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो. ते नाचनवेलचे जे आपले प्रतिनिधी आहेत त्यांनी ही बातमी उचलून धरली होती, बातमी लावली होती. त्याच्यानंतर शासनाने त्याची दखल घेतली आणि 8 दिवसामध्ये हे काम आपलं सुरू झालेलं आहे. त्याच्याबद्दल मी शासनाचे सुद्धा आभार मानतो आणि MCN चॅनलचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो.